सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 40 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्ही एका सलग प्लेलिस्टमध्ये सुद्धा ऐकू शकता. रात्रभर नवरा शेतात गेला होता. बायको रात्रभर दिरासोबत झोपली होती आणि त्याच्या सासऱ्यानं आता आला अनितावर संशय. नवरा रात्री बायकोजवळ गेला. त्याला टाळण्यासाठी ती मुद्दाम झोपलेल्या मुलीला चिमटे घ्यायची आणि रडवायची. मुद्दाम तिला घेऊन बसायची. दिवसभर शेतात काम करून थकलेला पिंट्या झोपी जायचा. आजही पिंट्या तसाच शेतात गेला होता. रात्रभर भावड्या तिच्यासोबत मजा मारत होता. तिचे सासरे रात्री उठले आणि त्यांनी ऐकलं त्या दोघांचा आवाज. सासऱ्याला वाटलं पिंट्या परत आला की काय, म्हणून तो गुपचूप जाऊन झोपला. पण सकाळी सकाळी पिंट्या शेतातून येताना दिसला. त्याला बघून सासऱ्याने विचारलं, पिंट्या तू रात्री घरात होतास ना, मग पुन्हा गेला होतास का शेतात? पिंट्या काहीच न कळून म्हणाला, नाही, मी तर रात्रभर तिकडेच होतो. काल रात्रभर लाईट होती म्हणून एकदाच भिजवून घेतलं सगळं आणि सकाळी लाईट गेली आणि मी आत्ता आलोय. सासरे म्हणाले, मग रात्री अनितासोबत कोण होतं? ती खूप हसत होती. आता हे ऐकून कुसुमसुद्धा चाट पडली आणि तिला आलेला संशय पक्का आहे. हा नक्कीच भावड्या असणार असं तिला वाटलं होतं. पुन्हा कुसुम बाळाला मांडीवर घेऊन पाणी तापायला ठेवलेल्या चुलीपुढं जाळ घालत बसली आणि इतक्यात सासूने तिला बघितलं आणि म्हणाली, अहो, तुम्हाला भास झाला असेल किंवा जो तुम्हाला आवाज आला तो आवाज अनिताच्या शेडमधून नाही, कुसुमच्या घरातून येत असेल. तशी आता कुसुम चिडली. सासरासुद्धा चक्रावला, कारण तो इतकाही म्हातारा नव्हता झाला की त्याला इतकंही कळणार नाही की नक्की आवाज कुठून येतोय. आणि कुसुम म्हणाली, आत्या, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? तुम्ही सारखे सारखे मला असलं का बोलता हो? तुम्हाला माहीत आहे ना मला असलं खपत नाही. मी कुणाशी बोलतही नाही आणि चावट वगैरे तर नाहीच नाही. सासू म्हणाली, मग आमची अनिता तरी कधी कोणाशी मान उचलून बोललेली तू बघितली आहे का? ती तर साधी बायकांशी सुद्धा बोलत नाही. पण तुझ्या घरी तुझ्या घरातली सोडून बाकीचे सगळे येतात की, असं ती थोरल्या आईला उद्देशून म्हणाली. कुसुम म्हणाली, आत्या त्या आपल्या घरातल्याच आहेत, त्या कुणी परक्या नाहीत. सासू म्हणाली, बरं बाई, ती तेवढी तुझी आणि आम्ही कोणीच नाही. आता आम्हाला बोलायचं बंद कर, मग म्हणजे आम्ही आमचे कान नाक डोळेसुद्धा झाकून घेतो. म्हणजे तू काही पण करायला मोकळी. आधीच नवऱ्याला काय बाई मागत असतेस, उंच सँडल काय, तो गाऊन का पिऊन तसला झगा काय घालून झोपतेस. त्याला पूर्ण वेडा बनवून टाकलाय तू, त्यामुळे तो आमच्यावर विश्वास ठेवतच नाही. कुसुम काहीच न कळून म्हणाली, पण तुम्ही असं का बोलताय? मी काय केलंय? यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, समजलं? सासू म्हणाली, आता मी काही चुकीचं बोलले का? अगं तुला इथे कोण राखणदार नाही ना, एकटीच असतेस तू. मग कोण येतं कोण जातं किती वाजता येतं आम्हाला काय माहीत? आणि अनिता एकटी नाही, लक्षात आलं का? अनिताला आम्ही आहोत की राखण करायला. तिचे सासू सासरे आहेत, तिचा नवरासुद्धा असतो. मग ती कशाला असलं काही करेल? सासूला अनिताचा खूपच कॉन्फिडन्स होता आणि कुसुम चिडून म्हणाली, पण मी अनिताविषयी काही म्हणालेच नाही. मामा म्हणाले, मग तुम्ही माझं का नाव घेताय मध्ये? आणि सासू विशिष्ट अशा टोनमध्ये म्हणाली, अगं पण तुझ्या घरातून येणारे आवाज म्हाताऱ्याला वाटलं की अनिताच्या घरातून येतात आणि आता तू स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतेस आणि म्हाताऱ्याला सुद्धा खायला प्यायला घालून तिचं नाव घ्यायला लावतेस, बरोबर ना? आणि आता तर सासरासुद्धा कुसुमसुद्धा चाट पडली आणि कुसुम पिसाळली. तिला असलं खोटं अजिबात खपत नव्हतं आणि ती म्हणाली, तुम्हाला माहीत तरी आहे का तुमची अनिता किती प्रतिवता आहेत रे? तुम्ही दिवसभर घरी नसता तेव्हा तिचं काय चाललेलं असतं तुम्हाला नाही माहीत. इतक्यात अनिता आपली चोरी पकडली जाईल म्हणून उठली आणि म्हणाली, काहीही काय बोलताय हो तुम्ही? कशाबद्दल बोलताय नक्की तुम्ही? कुसुम म्हणाली, भावड्या जेव्हा घरी येतो तेव्हा तू नटून थटून का बसतेस? अनिता म्हणाली, असले आरोप करताना लाज नाही वाटत का तुम्हाला? आता मी माझं लहान बाळ घेऊन घरात बसायचं नाही का? उन्हातान्हाची जाऊ का आता शेतात? आणि माझा नवरा आहे इथे म्हणून मी नटत असते. आणि आता कोण येतंय कोण जातं याची नोंद तुमच्याकडे ठेवू का? अनिता थोडी शिकलेली होती, त्यामुळे पॉईंट टू पॉईंट बोलायला, खोटं बोलायला पटाईत होती. आणि सासू लगेच म्हणाली, तिला सगळं सांगायची काय गरज आहे? ती कोण लागून गेली? आणि हिचं पोरगं इतकं मोठं झालं तरी शेतात येत नाही.
आणि तू फक्त 6 महिन्याची पोरगी घेऊन कशी काय शेतात येशील? अशी सासू खामक्यापणानं अनिताची बाजू घेऊन म्हणाली. आणि अनिता म्हणाली, बघा की आत्या, काही पण बोलतात ताई, म्हणूनच मला यांच्याशी बोलू वाटत नाही. सासू म्हणाली, अगं तिला कशाला ताई म्हणतेस, तिची लायकी तर आहे का? आणि हे ऐकून कुसुम आता थोडी हदरली. पण अनिताला म्हणाली, अनिता, दुपारी भावड्या येतो की नाही तुझ्याकडे? खरं खरं बोल. आणि तुम्ही शेड लावून बसता, बाळ रडत असतं याच्याकडे पण तुझं लक्ष नसतं. आणि आता अनिताच्या आधी सासूच म्हणाली, अगं ये सटवे, तुला लाज वाटते का असं नाव घ्यायला? अगं, जशी तुझी थोरली आई तुझ्या घरातली आहे ना, तसा तो सुद्धा घरातलाच आहे, कुणी परका नाही. आणि अनिता कुसुमवर पलटवार करत मुद्दाम म्हणाली, ते त्यांच्या कामासाठी येतात. आत्या आणि मामांनीच बोकड घरी ठेवलं आहे म्हणून येतात ते, आणि त्यांचे पैसे सुद्धा त्यांच्याकडे देतात. आणि मला सांगा, त्या दिवशीच तुमच्याकडे उन्हाचा एक माणूस आला होता, तो कशाला आला होता? कुसुम काहीच न कळून म्हणाली, कोण माणूस? कुठला माणूस? कारण आता कोणीच आलं नव्हतं तर कुसुमला आठवेलच कसं? सासू लगेच म्हणाली, बघा मी म्हणत होते ना, तसंच झालं. ही सुद्धा धुतल्या तांदळाची नाही. का गं सटवे, माझ्या सुनेला म्हणतेस की पतिव्रता नाही, आणि तू खूप प्रतिव्रता लागून गेलीस का? नवऱ्याला 2-3 महिने इथून पिटाळतेस आणि मजा मारतेस का पाठीमागे? अगं किती फुगली आहेस तू, बघ तरी, बोट सुद्धा रुतत नाही तुझ्या अंगात, इतकी तयार झाली आहेस खाऊन खाऊन. कुसुम आता घरात बसून आणि बाळाचा खाऊ, बाळाचा सारखाच शेलकं खाऊन पिऊन खूप छान तयार झाली होती. कुबेर दुप्पट खाऊ आणून टाकायचा तिच्यासाठी आणि बाळासाठी सुद्धा. आणि तिचं हे गुटगुटीत रूप पुन्हा कोमेजून जाऊ नये म्हणून असं त्याला वाटत होतं. म्हणून तो तिला शेतातही पाठवत नव्हता. शेतात गेल्यावर तब्येतीची हेळसांड होते ना. आणि कुबेरला मात्र त्याची बायको अशीच हवी होती, छान गुबगुबीत. अशी वाळल्या वातड बायका बघितल्या की त्याला नको वाटायच्या. लग्न झालं तेव्हा कुसुम किती छोटीशी चिमुरडी होती, पण आता तिचं पूर्ण स्त्रीमध्ये रूपांतर झालं होतं. उंच अशी झाली होती आणि अंगानं सुद्धा भरलेली होती. कुसुम जास्त गोरी नव्हती, पण तब्येत सुधारली आणि घरातच राहिली की तिचा रंग थोडा उजळायचा. आणि कुबेरला ती आवडायची आणि सासूला तेच बघवत नव्हतं. कुसुमला आता हे सगळं बोलणं असह्य झालं. तिला काय करावं ते कळेना. कुसुम म्हणाली, हे बघ अनिता, असा कोणीही माणूस आला नव्हता, समजलं? सासू म्हणाली, आता आम्हाला काय माहीत, आम्ही काय कॅमेरे लावलेत होय? आता कुसुम सासऱ्याकडे गेली आणि तिच्या सासऱ्याला म्हणाली, मामा, मी तुम्हाला खरंच सांगते, हो भावड्या आहे ना, तो रोज येतो हल्ली, आणि माझ्याकडे कोणी येत नाही. अनिता तिच्यावर नाव येऊ नये म्हणून माझं नाव घेते. आणि रोज दुपारी ते शेडमध्ये असतात आणि शेळी बोकड बाहेर सोडलेलं असतं. आणि आता सासराच भुजकळ्यात पडला आणि म्हणाला, कुसुम, अगं भावड्या येतो ते आम्हाला माहीत आहे, आम्हाला विचारूनच येतो तो. भावड्याचं तसं काही नाही, तो कशाला तसं काय करेल? आणि रोज शेळी बोकड दाखवून गेल्यावर तो आम्हाला पैसेसुद्धा देतो. आणि इतक्यात भावड्यासुद्धा तिथं आला, सकाळीच काल दाखवलेल्या बोकडाचे पैसे घेऊन, आणि पैसे देत म्हणाला, नाना काय चाललं इथं? अनिता म्हणाली, बघा की भाऊजी, ही आपल्या दोघांवर आरोप करते आणि म्हणते की तुम्ही दुपारी येता आणि शेडमध्ये येता आणि आपण दार लावून बसतो. भावड्या म्हणाला, बाप रे काकू, नाना, मला असं वाटते की आता मी हा धंदा बंदच केलेला बरा. कारण तुमच्या थोरल्या सुनला आता तुमच्या हातात 4 पैसे आलेले बघवत नाहीत. आता हा रोजचा ताजा ताजा पैसा कोणाला नको होता? शेतामध्ये आज पेरलं की 3-4 महिन्यानंतर हातात पैसा यायचा, ते सुद्धा कधी यायचा कधी येत नव्हता. बेभरोशाची शेती असते. पण हा धंदा मात्र चांगला वाटत होता. सासू म्हणाली, तर काय, हिला एकटीला सावकार व्हायचा आहे. पेटीच्या आत सगळ्या नवऱ्याचा पैसा कुलूप घालून ठेवते आणि आम्हाला 4 पैसे मिळतात तर तिला बघवत नाही. आणि आता हे बघ भावड्या, दररोज येतो, हिचं काही ऐकू नकोस, ही कोण लागून गेली आरोप करणारी? भावड्या म्हणाला, अहो नाना, मी आपला येतो, शेळ्या दाखवून परत जातो आणि उन्हातानाचा दमतो म्हणून थोडा सावलीला बसतो, पाणी पितो आणि जातो. माझं काय चुकलं का? इतक्यात सासू म्हणाली, ऐक ग, ए सटवे, नीट ऐक. बसला असेल 2 मिनटं घरात पाणी पित, तर त्यात काय बिघडलं? तो बाहेरचा नाही, घरचाच आहे. कुसुम आता पिंट्याकडे गेली आणि म्हणाली, रावसाहेब, मी खरं बोलते, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. आता पिंट्यालाही माहीत होतं की भावड्या काय पद्धतीचा व्यक्ती आहे, पण त्याला आता अनिता असंही भासवत होती की तिच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही.
आणि लग्न झाल्यावर पुरुषाची सारासार विचार करण्याची बुद्धी नष्ट होते. जशी बायको असेल तसा नवरा असतो. लग्नानंतर बायको चांगली असेल एकतर त्याचं व्यक्तिमत्व विकसित होतं, तिच्या प्रोत्साहनाने तो प्रगती करतो, किंवा बायको खराब असेल तर त्याचं व्यक्तिमत्व तिच्या भोवतीच गोल गोल वेढे घेत असतं. ती त्याला काही सुचू देत नाही आणि त्याचं स्वतःचं अस्तित्व नष्ट होतं. तो स्वतः विचार करत नाही, बायकोच्याच बुद्धीनं विचार करतो. ती सांगेल तेवढंच बोलतो आणि तसाच वागतो, अगदी पिंजऱ्यातल्या पोपटासारखा. असं पिंट्याचं सुद्धा झालं होतं. पिंट्यासुद्धा म्हणाला, वहिनी मी तुमचा आदर करतो, पण तुम्ही माझ्या बायकोवर असे आरोप कराल हे मला मान्य नाही. आणि आता झालं, कुणीच कुसुमचा विश्वास ठेवला नाही. सगळ्यांनी तिलाच दोषी ठरवलं. आणि वरून भावड्या म्हणाला, बरं का पण काकू, त्या दिवशी मी आणि अनिता वहिनी बोलत होतो शेळीला बोकड लावून, तर तेव्हा कुबेरच्याच घरात कोणीतरी माणूस आलेला दिसला. आता जो आरोप अनितानं केला होता तोच आरोप भावड्यानं सुद्धा केला होता. कारण त्यांचं असंच ठरलं होतं की जर कधी कुसुमने आपल्यावर संशय घेऊन सगळ्यांसमोर ते मांडलं तर आपण असंच बोलायचं दोघांनी सुद्धा आणि तिलाच अडकवायची. आणि आता सगळे शांत झाले. सासू सासऱ्याला म्हणाली, बघा आता तरी तुमचा विश्वास बसला का हो? अहो ही तुमची थोरली सूनच बाजिंदी आहे. रात्रीच नक्कीच तिच्याच घरात आवाज येत होते तुम्हाला आणि तिचाच कोणीतरी ठेवलेला बाबा होता. कुसुमला आता खूप रडायला येत होतं. ती रडतच म्हणाली, नाही हे सगळं खोटं आहे मामा. मी माझ्या मुलाच्या टाळूवर हात मारून सांगते की मी असलं काहीच केलं नाही. पण तरीही तिच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हतं. आणि अनितासुद्धा म्हणाली, मग मीही माझ्या मुलीच्या टाळूवर हात मारून सांगते की माझंही असलं काही नाही. आता कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं. आणि आता भावड्या उठला आणि म्हणाला, नाना काकू आता मला सांगा, शेळ्या आणायच्या की नाही? सासरा गप्पा बसला, पण सासू म्हणाली, घेऊन येतो शेळ्या बिनधास्त, बघूच कोण काय करतंय. अनिता आणि भावड्या खुश झाले, पण कुसुम मात्र खूप खजील झाली होती, चिडली होती. तिला खूप राग आला होता स्वतःचाच आणि त्यांचा सुद्धा. ती तशीच बाळ घेऊन आत गेली आणि दार लावून खूप रडत बसली. आणि भावड्याने लगेच कालच्या बोकडाच्या कामाचे पैसे दिले. सासू सासरे खुश झाले. आता अनिता आणि भावड्याने ठरवलं की थोडं सावध राहायचं. आणि आता भावड्यानं मात्र वाऱ्यासारखी ही बातमी वस्तीवर पसरवली. त्याला सुद्धा आता आयती संधी आली होती कुसुमची बदनामी करायची. कुबेरच्या बायकोकडे दिवसा ढवळे आणि रात्रीसुद्धा माणसं येतात असं त्यानं उठवलं. काही जणांना हे खरं वाटत होतं आणि काही जणांना खोटं वाटत होतं. कारण पाठीमागे सुद्धा तिच्या सासू सासऱ्यांनी असाच कांगावा केला होता आणि कडी लावून कुसुमला आणि तिच्या याराला बंद केलं होतं घरात. पण घरामध्ये मात्र कुबेर होता कुसुमसोबत आणि त्यांचा प्लॅन फेल झाला होता. त्यामुळे हे सगळं खोटं आहे असं काही जण म्हणायचे. पण रोजचा दिवस नवीन असतो ना, कोणाचं काय सांगता येत नाही. एकतर ही वस्ती खूप नासकी होती, स्वतःसोबत इतरांनाही नासवायला फार तरबेज होती. लागली असेल एखादी पुन्हा चटक कुसुमला असंही काही जण म्हणायचे, कारण नवरा नसतो ना जवळ. आता बोलणाराची तोंड हजार, हात कसा लावणार ना त्यांच्या तोंडाला. आणि आता उडत उडत ही बातमी कुबेरच्या कानावर मुंबईला पोहोचली. कुबेर चिडला. त्यानं कुसुमला फोन केला आणि तिला खूप बोलला. कुसुम म्हणाली, अहो माझं ऐका तरी, हे सगळं खोटं आहे. आणि कुबेर म्हणाला, काय खरं काय खोटं मला माहीत नाही, आता मी तिकडे आल्यावर तुझ्याकडे सविस्तर बघतो असं तो म्हणाला. कुसुम घाबरली आणि कुसुम म्हणाली, अहो खरंच मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते मी काहीच नाही केलं. मग तर कुबेर आणखीनच चिडला आणि म्हणाला, जर तू काही नाही केलं तर बाळाची शपथ घ्यायची काय गरज आहे? आता मला लवकरच तिकडे यावं लागेल. कुसुम तर आत्ताच थरथर कापायला लागली होती. मग हे ऐकून थोरली आईसुद्धा कुसुमकडे आली. आणि थोरली आई म्हणाली, कुसुम हे काय चाललंय? मी काय ऐकते, हे काय आहे सगळं? आणि कुसुमनं थोरल्या आईला सगळं रडत रडत सांगितलं आणि म्हणाली, माझा कोणीच विश्वास ठेवत नाही थोरली आई, तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते मी असं काहीच नाही केलं. थोरली आई म्हणाली, अगं तू कशाला त्या रांडांच्या नादी लागतेस? त्या दोघीही एकाच खानदानातल्या आहेत, त्यांचं खानदानच बाद आहे. मावळण भाची आहेत त्या, जशी तुझी सासू तशी तुझी जाऊ, दोघीही तसल्याच बाजार बसव्या आहेत. तुझी ही सावत्र सासू माझी सख्खी जाऊ लागते, पण तिचं आणि माझं कसलंच पटत नाही, जसं तुझं आणि अनिताचं नाही पटत. कारण यांना असले धंदे करायचे असतात म्हणून त्या जावा भावासोबत पटवून घेत नाहीत, लगेच व्हायला निघतात.
नवऱ्याला कुटुंबापासून वेगळा काढतात आणि स्वतःशिवाय त्याला पर्याय सुचू देत नाहीत. नवीन नवीन असताना मीही तुझ्या सासूला अशीच पकडली होती थोरल्या दिरासोबत. तुझा सासरा वसईला असायचा तेव्हा तिने हाच खेळ खेळला होता माझ्यासोबत, जसा आता अनिता तुझ्यासोबत खेळत होती. नको या चवचाल बायकांच्या नादी लागू. कुसुमला आता सगळं पटलं आणि ती म्हणाली, पण थोरली आई, आता हे येतील आणि मला खूप रागवतील, हाणतील मारतील लाकडानं, चाबुकानं की बेल्टनं, मला माहीत नाही. तुम्ही थांबाल का माझ्यासोबत? थोरली आई आता थोडी हसली आणि तिला त्या दिवशी कोपऱ्यात पडलेली कुसुमची साडी आणि ब्लाऊज दिसला होता आणि कुसुम ब्लँकेट घेऊन झोपलेली दिसली होती. ते आठवलं आणि थोरली आई म्हणाली, अगं काही नाही करत तो, तुमच्या नवरा बायकोच्यामध्ये मी कशाला पडू? तरी कुसुम म्हणाली, थोरली आई थांबा ना माझ्यासाठी. आणि झालं, ज्या संकटाला घाबरत होती ते संकट दारात हजर झालं आणि बाळ म्हणालं, आई बाबा आले. आणि आता कुसुम तर खूप घाबरली. थोरल्या आईच्या पाठीमागे जाऊन लपली. कुबेर घरात आला. थोरल्या आईशी 2 शब्द बोलला आणि म्हणाला, थोरली आई, मी तुला तुझ्या घरी येऊन उद्या भेटतो. आता तू जातेस का? आणि थोरली आई म्हणाली, बरं बरं ये उद्या, असं म्हणून निघून गेली. कुसुमचा आता आधार संपला आणि ती एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिली थरथर कापत. आणि कुबेरनं दार लावून घेतलं आणि खंबरेच्या बेटला हात लावला. तशी कुसुम ढसाढसा रडायला लागली.